खरं सांगा फक्त म्हणलं मी माया मराठ्याला नारायणगडावर बोलन. ते म्हणले फक्त एक अतिवृष्टी आहे, ज्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं, मग म्हणू का मीडियात? ते म्हणले म्हणा. माझं असं म्हणणं आहे, आपण आता डिक्लेअर करणार होतो तर थांबू, महिना 15 दिवस जमन का? म्हणले ते गॅजेट प्रमाण देतो. आणि तुम्हाला काम सांगतो आता, ए कुंकड हिंडाता रे, आयला माय आता चालय नाही रे, तुम्ही कुठं हिंडाता रे, कुठं चालले? काय याची नुकती केली रे तिकडं, काय आज वास यायला तुला? बाबानी नगद इथं नगद, नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागलं मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्याला धारा होत्या माझ्या थोडी तर. इथं लय शक्ती अपार बाबा, इथं सोपं नाही. इथं जर खोटं केलं ना, कार्यक्रम होतो भाऊ माणसाचा. इथं नगद आहे, इथं लई येऊन करीत जाऊ नका, माय हात जोडून तुम्हाला विनंती आहे. गड म्हणला असं आपण म्हणायचं, हा बाबा तसंच नगद आहे नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावाओ. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही, फुगायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं, सांगायचं मी तुमच्यावर रुसलो. मग तुमचं पटलंच नाही, बाबाजवळ पायावर जायचं आणि बाबा सांगायचं मी रुसलो. आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिला, सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो होतो. उलशी वागायचं शिका, वागावं लागन. सांगतो तुम्हाला, गॅजेटियर प्रमाणे द्यायला तयार आहेत असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक, महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोंबलू नका. आरक्षण नाही ना आरक्षण नाही, काम करा. पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यान द्या. ऐ मागचे काय बुळबुळ करता रे, हालू नका. काय उपयोग आहे मुंबईला जाऊन? काय बा मुंबईला तुमचं आता काय सांगावं तुम्हाला. तुमच्यासारखं आडनाव असणारे, ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असन त्याला फोन करा आणि विचारा तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का? तो मग आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असन ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे आणि त्याचे नातेसंबंध आहेत. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहे. आहेत ना ठेप्यावर सगळे? अर्ज कवा करता रे? नुसते म्हणता आरक्षण नाही ना, अर्जच करीनात. मला दिवाळीपोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे. आणि जर त्यांनी नाही दिलं, तुम्ही अंतरवाली लिहा, सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याचे नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नामच्या नातेसंबंध आहेत, पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी जाणन तेव्हा अधिकारी जा. प्रतिज्ञापत्र